ताई, इडली आणि उत्तप्पा त्यासोबत चटणी ही तुला माहितीच असेल, पण चल आज मी तुला माझ्या पद्धतीतली चटणी दाखवते. त्याआधी पूजाच किचनवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेव आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस कर. आता इथे ओल्या नारळाच्या चटणीसाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुला व्हिडिओमध्ये तर दिसतच आहे. आता हे खोबऱ्याचे मी बारीक बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता ते मिक्सरमध्ये घालून आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्या पेस्टमध्येच म्हणजे खोबऱ्यामध्येच आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूण आणि हिरवी मिरची चवीपुरती टाकायची आहे. आता ही जी पेस्ट करून घेते, तर ही बघ अशी पेस्ट झाली की आपल्याला थोडं पाणी टाकायचं. जास्त पाणी अजिबात टाकू नको, नाहीतर मिक्सरमधून ओतू येईल. तर पुन्हा फिरून घेते. ही बघ अशी पेस्ट झाली की ही पेस्ट काढून घ्यायची. या पद्धतीची अशी पेस्ट सगळी पण करून घेते आता मी. पण तुझी पेस्ट करून घे. झाली की नाही सांग मला पटकन, म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करायला. मी आता एका भांड्यामध्ये ही पेस्ट सगळी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढची म्हणजे तडका द्यायचा आहे. तर तडका कसा द्यायचा हे पण तुला सांगते मी. आणि यात मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेते, म्हणजे आपण लसूण आणि मिरची वाटणात घातलेली होती. मिठाचं प्रमाण तुझ्या पद्धतीनं टाक. आता दुसऱ्या कढईमध्ये तेल टाक. तडका घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला लाल मिरची किंवा तू हिरवी मिरची पण वापरू शकते, पण लाल कशी चटणीमध्ये तडकामध्ये सुरेख दिसते म्हणून लाल टाक. लाल मिरचीला चांगला तडका बसू देत आहे. लाल मिरची टणटण उडायला लागली की मगच आपल्याला दुसरी प्रोसेस करायची, म्हणजे दुसरी वस्तू टाकायची. आता ही मिरची चांगली परतली की आपण लगेच त्यात टाकून घेऊया मोहरी. मोहरी चांगली नाचायला लागली का लगेच कढीपत्ता टाकायचा. आणि तुला जर अजून इथे कोणत्या तुझ्या आवडीप्रमाणे ॲड करायच्या असेल तर वस्तू तू ॲड पण करू शकते. आणि घ्यायचं आता जे वाटलेलं मिश्रण आहे त्यावर हे तडका ओतून, किंवा मग तू ते जे वाटलेलं मिश्रण आहे ते पण यात ओतू शकते. तर तुझ्या पद्धतीनं तू कशी करते तडका हे मला कमेंटमध्ये नक्की सांग. आणि आपल्या यूट्यूबर फॅमिलीला पण नक्की समजू दे. चल मग, व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात कंजूशीपणा करू नको. सबस्क्राईब कर आणि रेसिपीला लाईक कर. चल मग, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत दाजींना खाऊ घाल आणि तू पण खाय. बाय बाय.